कबूतर खाण्याचा मुद्दा तापला, शेकडो जैन बांधव एकत्र. माधुरी हत्तीनीचा मुद्दा चर्चेत, हजारो जैन बांधव एकत्र. मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात गाजलेल्या बातम्या. मुंबईच्या दादरमधले कबूतरखाने महापालिकेकडून बंद करण्यात आले आणि जैन धर्मीय साधू चांगलेच खवळले. त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केलीच. पण कबुतरामुळे एखादा माणूस मेला तर काय फरक पडतो असंही विधान केलं. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या नांदणीमधल्या मठामध्ये असलेल्या माधुरी हत्तीनीला वनताराच्या जंगलात पाठवण्याला विरोध करत कोल्हापूरमध्ये जैन समाज आक्रमक झाला. अगदी वनताराच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवरती दगडफेकीची घटनाही घडली. अहिंसा या तत्वासाठी ओळखला जाणारा जैन समाज सध्या आक्रमक झालाय. पण या जैन धर्माचा इतिहास काय? जैन धर्मामध्ये पंथ किती, उपपंथ किती, आणि यात हत्तीनीचा विषय कुणाचा आणि कबुतराचा विषय कुणाचा, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य, तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया अर्थातच इतिहासापासून. भगवान ऋषभदेव यांना जैन धर्माचे संस्थापक आणि पहिले म्हणजेच आदिम तीर्थंकर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तीर्थकरांनी जैन धर्माचा प्रसार केला, मूल्ये रुजवली. भगवान पार्श्वनाथ हे जैन धर्माचे 23वे तीर्थकर, तर भगवान महावीर हे 24वे तीर्थकर. आता तीर्थकर म्हणजे काय, तर ज्यांना मोक्ष प्राप्त झालाय. भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्या काळामध्ये जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावरती झाला. अहिंसेचं तत्व सर्व दूर पोहोचलं. जैन समाज हा शांतिप्रिय म्हणून ओळखला जातो. जैन धर्मीयांचं प्राण्यांवरती विशेष प्रेम. पशुहत्येच्या विरोधामध्ये जैन धर्मीय कायम एकत्र आलेले दिसतात. हत्या करणं हे जैन धर्मामध्ये निषिद्ध मानलं जातं. जैन धर्मीय कांदा, लसूण यांसारखी कंदमुळं सुद्धा खात नाहीत. जैन धर्मीय आजही भगवान महावीर यांनी दिलेले उपदेश आणि शिकवणीचं पालन करतात. पण जर भगवान महावीर यांनी दिलेल्या उपदेशांचं आणि शिकवणीचं पालन सगळे जैन धर्मीय करतात, तर त्यांच्यामध्ये दोन वेगळे पंथ कसे निर्माण झाले? तर भगवान महावीर अनंतात विलीन झाल्यावरती भद्रभाऊ आणि स्थूलभद्र हे दोघे जैन समाजाचे मुख्य आचार्य बनले. जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले. ते आपापल्या अनुयायांसोबत मगधला राहायचे. तो काळ होता साधारणपणे इसवी सन पूर्व 322 ते 298 या दरम्यानचा. मगधला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुढे जाऊन ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता होती. त्यामुळं भद्रभाऊ यांनी आपल्या 12,000 अनुयायांसोबत दक्षिणेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जैन धर्माचे इतर अनुयायी स्थूलभद्र यांच्यासोबत मगधमध्येच राहिले. पुढं स्थूलभद्र यांनी पाटलीपुत्र इथं परिषद घेत जैन धर्मामध्ये काही प्रमाणावरती सुधारणा करण्याची घोषणा केली. मात्र काही काळानंतर जेव्हा भद्रभाऊ हे दक्षिणेतून परत आले, तेव्हा त्यांनी या सुधारणेला आक्षेप घेतला. यावरून वाद निर्माण झाला आणि जैन धर्म दोन पंथांमध्ये विभागला गेला. भद्रभाऊ यांना मानणारा दिगंबर पंथ, तर स्थूलभद्र यांना मानणारा श्वेतांबर पंथ. काही जाणकारांच्या मते इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये या दोन्ही पंथांमधला फरक, त्यांच्या पद्धती आणि नियम हळूहळू स्पष्ट होत गेले. पण या दोन पंथांमध्ये नेमका फरक काय? तर श्वेतांबर जैन पंथातले साधू हे नेहमी पांढरं वस्त्र परिधान करतात, कारण पांढरा रंग किंवा पांढरं कापड हे त्याग आणि संयमाचं प्रतीक आहे. सुरुवातीला श्वेतांबर जैन पंथातले साधू हे फक्त कटिवस्त्र वापरायचे, पण हळूहळू त्यामध्ये विस्तार होत गेला. श्वेतांबर जैन पंथातल्या नियमानुसार या पंथातले साधू हे आपल्यासोबत पात्र, पात्रबंध, चादर अशा गोष्टी बाळगू शकतात. सोबतच जैन धर्मातले 45 आगम या पंथामध्ये मान्य आहेत. पण हेच दिगंबर पंथामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी नग्न राहायचा सल्ला दिला जातो. त्यामुळं या पंथातले साधू हे नग्नावस्थेमध्ये असतात. या पंथाच्या शिकवणीनुसार दिगंबर शब्दाचा अर्थ दिशा हे त्यांचं वस्त्र आहे असा होतो. या पंथातल्या साधूंकडे कमंडलू, मोरपीस आणि धर्मग्रंथ या गोष्टी असतात. या पंथातले साधू हे दिवसातून एकदा जेवतात, भिक्षा मागून आपलं अन्न मिळवतात आणि कोणत्याही भांड्याशिवाय तळहातावरून घेऊन अन्न ग्रहण करतात. या पंथाच्या मान्यतेनुसार जैन धर्माचं मूळ आगम हे काळानुसार नष्ट झालंय. दिगंबर पंथामध्ये सगळे साधू नग्न अवस्थेत फिरत नाहीत. काही साधू वस्त्र परिधान करतात, त्यांना क्षुल्लक असं म्हणतात. या दोन्ही पंथांमध्ये अहिंसा, संपूर्ण शाकाहार हे नियम अगदी काटेकोरपणे पाळले जातात. जैन धर्माच्या दोन पंथांमध्ये काही उपपंथ सुद्धा येतात. श्वेतांबर पंथाचे 3 उपपंथ आहेत: स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी. स्थानकवासी आणि तेरापंथी यांच्या मान्यतेनुसार ते मंदिरातील मूर्तीपेक्षा संतांची प्रार्थना करण्यावरती विश्वास ठेवतात. या उपपंथांमध्ये संत तोंड झाकण्यासाठी तोंडाजवळ मुखपट्टी घालतात. तर मूर्तिपूजक या उपपंथामध्ये मंदिरामध्ये तीर्थकरांच्या मूर्ती ठेवून त्यांची पूजा केली जाते. आणि साधू
तोंडाजवळ मुखपट्टी घालत नाहीत. तर दिगंबर पंथामध्ये मूळ संघ, भिसापंथ, दिगंबर तेरापंथ आणि तारणपंथ असे 4 उपपंथ येतात. मूळ संघ हा आचार्य कुंदकुंडांशी संबंधित सगळ्यात जुना उपपंथ आहे. त्याच्या शाखा त्या नंदीगण, सेनागण, देवगण, सिंहगण अशा आहेत. तर भिसापंथ या उपपंथामध्ये तीर्थकर यक्ष आणि यक्षिणींची पूजा करतात. त्यांच्या धार्मिक पद्धतींमध्ये आरती, फुलं, फळं आणि प्रसाद यांचा समावेश होतो. या उपपंथामध्ये भट्टारकांना धर्मगुरू मानलं जातं. या उपपंथाला मानणारे लोक राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. तिसरा उपपंथ आहे दिगंबर तेरापंथ. यात मूर्तीपूजा ही अष्टद्रव्याने केली जाते. फुलं आणि फळांऐवजी कोरडे पदार्थ पूजा करताना वापरले जातात. या उपपंथामध्ये भट्टारकांना स्वीकारलं जात नाही, तर फक्त तीर्थकरांची पूजा करतात. शेवटचा उपपंथ आहे तारणपंथ. या उपपंथामध्ये मूर्तीपूजेला मानलं जात नाही, पण त्यांची स्वतःची अशी मंदिरं असतात जिथं त्यांचे पवित्र ग्रंथ पूजेसाठी ठेवले जातात. तारणपंथीय आध्यात्मिक मूल्यांना आणि पवित्र साहित्याच्या अभ्यासाला अधिक महत्त्व देतात. पण मुख्य पंथ दोनच, श्वेतांबर आणि दिगंबर. आता जैन धर्मीय कबूतर आणि हत्तीनीच्या मुद्द्यावरून सरकारविरुद्ध आक्रमक झाले असले तरी याआधी या 2 पंथांमध्येही वाद झाले होते. त्याचं कारण ठरलेलं मूर्तीपूजा. दिगंबर पंथाच्या मान्यतेनुसार मूर्त्या त्या नग्न स्वरूपामध्ये असतात, तर श्वेतांबर पंथाच्या मान्यतेनुसार मूर्तीला कटिवस्त्र आणि करदोडा असतो. त्याचसोबत श्वेतांबर पंथीय मूर्तीवरती पूजेच्या वेळी अलंकार घालून पूजा करतात. याच 2 पंथातल्या पूजा करण्याच्या फरकामुळे त्या समाजामध्ये वाद झाला, जो अधूनमधून चर्चेत येत असतो. थोडक्यात काय, या दोन्ही पंथाचे नियम, त्यांची पूजा करण्याची पद्धत ही वेगळी असली तरी त्यांचं मूळ हा जैन धर्मच आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे जैन समाज भारतामध्ये कसा विखुरला गेलाय. तर एका आकडेवारीनुसार भारतामध्ये जैन समाजाची लोकसंख्या ही साधारणपणे 44 लाख इतकी आहे. भारतामध्ये राहणाऱ्या जैन धर्मियांपैकी दिगंबर पंथीय हे प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या भागामध्ये राहतात. तर श्वेतांबर पंथीय हे प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये राहतात. गुजरातमध्ये जैन समाजाची लोकसंख्या ही साधारणपणे 5 ते 7 लाख इतकी आहे. यापैकी 90% जैन बांधव श्वेतांबर पंथाचे, तर 10% जैन बांधव हे दिगंबर पंथाचे आहेत, जे विशेषतः अहमदाबाद, सुरत आणि पालिताना या भागामध्ये वास्तव्याला आहेत. हे झालं गुजरातचं. आता बोलूयात महाराष्ट्राबद्दल. इचलकरंजी, हातकणंगले आणि थोडक्यात कोल्हापूर ते सांगली या बेल्टमध्ये जैन धर्मियांची मोठी संख्या आहे. त्यात 70 ते 75% जैन बांधव हे दिगंबर पंथाचे, तर 20 ते 25% जैन बांधव हे श्वेतांबर पंथाचे आहेत. मुंबईमध्ये जैन समाजाची लोकसंख्या साधारणपणे 5 ते 6 लाखांच्या घरात आहे, जी मुंबईपासून अगदी नवी मुंबई, ठाणे इथवरती पसरलेली आहे. मुंबईमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथाचे लोक राहतात. आता जाता जाता शेवटचा मुद्दा. मुंबईमध्ये जो कबूतरखान्याचा वाद पेटला होता, त्यामध्ये श्वेतांबर जैन संत मुनी निलेशचंद्र विजय महाराज आणि त्यांच्या अनुयायांनी आवाज उठवला होता. तर कोल्हापूरमध्ये जो माधुरी हत्तीनीचा मुद्दा पेटला होता, त्यामध्ये स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांनी आवाज उठवला होता, ज्याला कोल्हापूरकरांनी सुद्धा साथ दिली. माधुरीचं प्रकरण लावून धरणारे स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी हे दिगंबर पंथाचे आहेत. थोडक्यात कबुतरांचा विषय श्वेतांबर पंथीयांनी लावून धरला, तर हत्तीनीचा विषय दिगंबर पंथीयांनी. एकाच धर्माचे 2 पंथ जे वेगवेगळ्या 2 मुद्द्यांवरती समोर आले आणि चर्चेत सुद्धा राहिले. जैन धर्माचा इतिहास, जैन धर्मातले उपपंथ, पंथ यांचा हा इतिहास, ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.